टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पुण्याच्या महाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये जेसीबी विक्री प्रकरणी आणि धमकावल्या प्रकरणी शशांक हागवणे आणि लता हागवणे या दोघांवरती मायलेकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि याच अनुषंगाने महाळुंगे पोलिसांनी या दोघांना 3 दिवसापूर्वी अटक केली होती। 3 दिवसापूर्वी अटक केल्यानंतर त्यांना खेड न्यायालयामध्ये खरं तर त्यांना हजर करण्यात आलं आणि खेड न्यायालयाने त्यांना 3 दिवसाची जी पोलीस कोठडी आहे ती सुनावली होती। आज 3 दिवस पूर्ण होतात। 3 दिवसानंतर आज पुन्हा महाळुंगे पोलीस त्यांना खेड न्यायालयामध्ये हजर करणार आहेत। एकंदरीत महाळुंगे पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या जेसीबी विक्री प्रकरणी आणि धमकावल्या प्रकरणी हा गुन्हा शशांक हागवणे आणि त्यांची आई लता हागवणे यांच्यावरती हा दाखल करण्यात आला होता। खेड न्यायालयाने या दोघांनाही 3 दिवसाची जी पोलीस कोठडी आहे ती सुनावली होती। आज दोघांची पोलीस कोठडी संपत आहे, त्यामुळे महाळुंगे पोलीस आज दुपारी 3 वाजता या दोघांना मायलेकांना दुपारी 3 वाजता खेड न्यायालयात हजर करणार आहे। त्यामुळे आज खेड न्यायालयामध्ये उपस्थित हजर केले असताना त्या ठिकाणी न्यायालय काय भूमिका बजावतं तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण की जो जेसीपी विक्री केला गेला तो जेसीपी ज्या कंपनीने ज्या बँकेच्या एजंटांनी खरं तर घेऊन गेले होते त्यांनासुद्धा अटक करण्यात आलेली आहे। त्यांनासुद्धा 2 ते 3 दिवसाची PC पोलीस कस्टडी खरं तर त्यांना देण्यात आलेली आहे। आज ज्या पद्धतीने महाळुंगे पोलीस शशांक हागवणे आणि लता हागवणे यांना खेड न्यायालयात हजर करतील आणि न्यायालय यांना पोलीस कस्टडी देतं का न्यायालय कस्टडी देतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन सुशांतसह मी सुनील तिकडे, TV9 मराठी, खेड, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।